गाडगीळ सहकारी प्रबंध संस्था नागपूर यांच्या अंतर्गत दिनांक 18/12/2023 पासून ते आज म्हणजे दिनांक 21/12/2024 पर्यंत नाबार्ड सॉफ्टवेअर योजनेअंतर्गत पुरस्कृत जो प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्या संस्थांविषयी असलेले व्यवसाय वाढीसाठी, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे ध्येय धोरण, त्याचप्रमाणे आपल्या सहकार कायदेशी संबंधित, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेच्या आर्थिक आणि इतर काही ज्या अडचणी आहेत त्यांच्यावर योग्य रीतीने इथं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। हे मार्गदर्शन प्रत्येकाला नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे, परंतु या प्रशिक्षणामध्ये मुख्यतः काही अडीअडचणी आहेत। त्या अडीअडचणी मी इथं विशद करू इच्छितो। पहिली गोष्ट म्हणजे प्रशिक्षण आयोजित करत असताना संस्थेचे सचिव हे अत्यल्प पगारामध्ये काम करीत असताना त्यांच्या इथं येण्या जाण्याची व्यवस्था भत्तेच्या पोटी ह्या प्रशिक्षण मंडळाकडून देण्यात यावी। दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये सचिवांसोबतच समितीचे अध्यक्ष किंवा संस्थेच्या प्रतिनिधी या नात्याने एखाद्या दुसऱ्याची इथं उपस्थिती आवश्यक आहे, कारण की जरी संस्थेच्या सचिवांनी मनावर घेतले की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे, तरी तो एकटा काही करू शकत नाही। त्याच्यासाठी शेवटी आपल्याला समिती सभेपुढे जावं लागते। समिती सभेपुढे जाऊन त्यांची मान्यता घेऊन त्यांच्या समितीला ठराव पारित करून आपल्याला रितसरच कोणत्याही कार्यक्रमाला किंवा एखाद्या व्यवसायाला आपल्याला सुरुवात करावी लागते। तर त्या अनुषंगाने ते जर इथं प्रशिक्षणाला राहिले तर त्याच्यातून निश्चितच म्हणजे त्या संस्थेला योग्य दिशा व्यवसाय वाढीसाठी मिळू शकेल असं माझं मत आहे। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षण हा बँकेत असं घेण्यापेक्षा ज्या म्हणजे प्रभावी संस्था आहेत त्या ठिकाणी जाऊन जर हा प्रशिक्षण घेण्यात आला तर निश्चितच त्याचा लाभ योग्य रीतीने चांगल्या पद्धतीने प्रशिक्षणार्थीला मिळेल आणि त्याचा योग्य म्हणजे प्रशिक्षण घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसेल असं मला वाटते। याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या ज्या मिश्रा मॅडम आहेत त्यांनी खूप म्हणजे आनंदपूर्ण आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला जवळच्या असलेल्या उदाहरणांनी ते सर्व बाबी आणि मुद्दे आपल्याला पटवून दिलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांचं जे संभाषण कौशल्य आहे ते सुद्धा अत्युत्तम आहेत। आणि आपल्याला सुपरिचित असलेल्या आपल्या NDCC बँकेचे माजी सर व्यवस्थापक साहेब यांनी सुद्धा म्हणजे नेहमीच आपल्या संबंधित असतात, नेहमीच प्रशिक्षणाला येतात। त्यांनी केलेले मार्गदर्शन सूचना त्या सुद्धा खूप छान आहेत। त्याप्रमाणे आपले सर्वांचे लाडके रावसाहेब कुठे गेले दिसत नाही ते सुद्धा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मिळून मिसळून बोलून म्हणजे आपलं असं करण्यात त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे। अशा पद्धतीने हा जो प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेला आहे याचा निश्चितच लाभ जर इथं आपल्याला वाटत असेल, पण हा जो प्रशिक्षण आहे याचा खरा लाभ तेव्हाच होईल जेव्हा त्या संस्था म्हणजे कुठेतरी आर्थिक उन्नतीसाठी, व्यवसाय वाढीसाठी एखादं पाऊल उचलतील, नवीन व्यवसाय सुरू करतील, तेव्हा त्याची फलश्रुती आपल्याला मिळेल। तर त्याच्यासाठी या सर्व बाबीचा विचारपूर्वक निर्णय हा आपल्या प्रशिक्षण देणाऱ्या प्रबंधन संस्थांनी करायचा आहे आणि त्या पद्धतीने प्रशिक्षणाची व्यवस्था करावी। आणि याच्यामध्ये जर बोलण्या चालण्यामध्ये आमच्या समस्या तर ह्या नेहमीच्या आहेतच, पगाराची समस्या ही नेहमीचीच आहे। याच्यामध्ये शासन, बँक आणि संस्था हे तीनही म्हणजे घटक आपल्याला आपलं समजत नाही, त्याच्यामुळे ह्या सर्व समस्या निर्माण होत आहेत। तर कृपया आपण दिलेलं निवेदन आहे त्या निवेदनाच्या द्वारे सुद्धा आता सहकार आयुक्त साहेब मागेच 2 दिवसाच्या पूर्वी आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये येऊन गेले। आपल्या ज्या अडीअडचणी आहेत संबंधित राज्याच्या त्या त्यांनी सोडवल्या अशी आपण त्या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। त्याच्यावरती प्रतिनिधी म्हणून मी सही मारलेली आहे। याच्यामध्ये काहीतरी फलश्रुती त्याची व्हायला पाहिजे। नियमित पगार व्हायची अपेक्षा आहे, एवढीच अपेक्षा फक्त सचिव लोक धरून आहे। ते कामाला कोणत्याही कामाला घाबरत नाही, कर्जमाफीचे काम असोत, शासनाचे काम असोत किंवा कोणतेच काम असोत, दिवस रात्र ते कामच करत असतात। पण जर पगारच भेटत नाही, पगार भेटत नसल्यामुळं नाईलाज आहे। प्रत्येकाच्या पोटामध्ये जेव्हा इंधन जाईल तेव्हाच मोटरसायकल लाखणीवरून भंडाऱ्याला येईल किंवा तुमसर वरून भंडाऱ्याला येईल। जर मोटरमध्ये इंधनच नाही